महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता? मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला भारताचे पॉवर हाऊस असे म्हटले जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या राज्याची अर्थव्यवस्था एवढी विशाल आहे की ती जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठी आहे. पण या महाकाय अर्थव्यवस्थेचा खरा ड्रायव्हर कोण? म्हणजेच आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी असा एक कोणता जिल्हा आहे जो पैशाच्या बाबतीत बाकी सर्वांना मागे टाकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या त्या आर्थिक राजा म्हणजेच सर्वात श्रीमंत जिल्ह्याची ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता मूळ मुद्द्यावर येण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. कोणत्याही जिल्ह्याची श्रीमंती ही तिथे असलेल्या मोठ्या इमारतीवरून नाही, तर त्या जिल्ह्याच्या जीडीपी वरून ठरवली जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका जिल्ह्यातून वर्षभरात किती रुपयाचं उत्पन्न मिळतं यावर त्या जिल्ह्याची श्रीमंती ठरते. आता या शर्यतीत महाराष्ट्राचे 3 दिग्गज आमने सामने आहेत. एकीकडे आहे राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब ठरलेले पुणे, दुसरीकडे उद्योगाचे माहेरघर असलेले ठाणे आणि तिसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. पण थांबा, इथेच बहुतेक लोक कन्फ्यूज होतात, कारण मुंबई हा एक जिल्हा नसून प्रशासकीय दृष्ट्या त्याचे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे 2 स्वतंत्र भाग आहेत. त्यामुळे या शर्यतीत कोण कोणाला भारी पडतंय, पुण्याची आयटी इंडस्ट्री मोठी की मुंबईचा शेअर मार्केटचा पैसा? मित्रांनो, आता तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल. पुण्याची प्रचंड प्रगती आणि जुन्या मुंबईचा रुबाब पाहता कोणालाही वाटेल की या दोघांपैकी कोणतरी नंबर 1 असेल. पण सरकारी आकडेवारीनुसार या आर्थिक शर्यतीत बाजी मारणारा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे मुंबई उपनगर. याचं सर्वात मोठे कारण म्हणजे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. एकेकाळी नरिमन पॉइंट हे बिझनेस हब होते, पण आता जगातील बड्या कंपन्या आणि बँकिंगचं मुख्यालय BKC मध्ये शिफ्ट झाले आहे, जे मुंबई उपनगर जिल्ह्यात येते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळ, अंधेरीसारखे कमर्शियल हब आणि दाट लोकवस्तीमुळे होणारी अब्जावधी रुपयाची उलाढाल यामुळेच मुंबई उपनगर जिल्ह्याची अर्थव्यवस्था आज महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याची आर्थिक ताकद किती अफाट आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आकडेवारीनुसार या जिल्ह्याचा जीडीपी तब्बल 12 लाख कोटी रुपये इतका प्रचंड आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, 12 लाख कोटी. हा आकडा एवढा मोठा आहे की भारताच्या अनेक मोठ्या राज्यांचे एकूण बजेट सुद्धा या आकड्याच्या आसपास नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे चाक फिरवणारा हा तोच 12 लाख कोटीचा जिल्हा आहे. याच आवाढव्य पैशामुळे मुंबई उपनगर आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात श्रीमंत म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत जिल्ह्याची माहिती जाणून घेतलेली आहे. येत्या वर्षात मुंबईला महाराष्ट्रातला कोणता जिल्हा मागे टाकेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.